नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. नंदिनीने दीपकला वसुहत्याचं सत्य सांगण्यासाठी आणलेलं असतं, पण इथं दीपकच आता नंदिनीवरती पलटलेला असतो आणि विक्रम दीपकला म्हणत असतो, काय तुला हे सगळं बोलायला नंदिनीने सांगितलं होतं का? तेव्हा आता मंजिरी ही नंदिनीला म्हणत असते, काय नंदिनी तुला समजतं का? वसुताईला खोटं ठरवण्यासाठी तू या मुलाची मदत घेतलीस. रम्याला आता आयता चान्स मिळालेला असतो, तर रम्या ही म्हणत असते, अगं मावशी, आपण नंदिनीकडून दुसरी अपेक्षाच काय करणार आहोत? मला तर असं वाटतं ना की या नंदिनीचं आणि या दीपकचं अजूनही काहीतरी सुरू आहे. असा घाणेरडा आरोप रम्या आता नंदिनीवरती करत असते. तर काव्या आणि जीवाला खूपच राग आलेला असतो आणि हे दोघेही रम्या असं जोरात ओरडतात. आता जीवा रम्याला म्हणत असतो की यापुढे एक शब्दही बोललीस ना, तर काव्या म्हणते, मीच तुझं थोबाड फोडेन. माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलायचं काम नाही रम्या, कळलं? अशी काव्या जोरातच तिच्यावरती ओरडलेली असते. तर रम्या तिला म्हणते, का का नाही बोलायचं मी तिला काही? तुला जसा पुळका आहे ना तुझ्या बहिणीचा, तशी मला माझ्या आईचीही काळजी आहे. अशी रम्या ही तावातच काव्याला बोलत असते. अगं मेंटली स्ट्रॉंग आहे ती म्हणून ठीक आहे, तिच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर सहन झालं नसतं तिला. तेव्हा आता मानिनी रम्याला म्हणत असते की रम्या, तुझ्या आईला सगळी बोलतायत म्हणून तुला काळजी वाटणं ठीक आहे, पण तू असे घाणेरडे आरोप नाही करू शकत. शब्द जरा जपून वापर. तेव्हाच आता विक्रम मानिनीला म्हणतो, बास 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 झालं आता हे सगळं. जर तुमच्या सगळ्यांवरती असे घाणेरडे आरोप केले असते तर तुम्हीही असंच वागला असतात ना. तुम्ही ताईवर आणि रम्यावर जे आरोप केलेत ना, म्हणून त्यांना हे वागायला भाग पडलायत. तेव्हा मानिनी आता विक्रमला म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही? ही रम्या नंदिनीला तिच्या चारित्र्यावरून बोलते आणि तुम्ही तिच्या बोलण्याचं समर्थन करताय. अशी मानिनी आता विक्रमला बोलत असते आणि सगळ्यांना विक्रमच्या या बोलण्याचा खूप मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हाच विक्रम आता म्हणतो, नाही अजिबात नाही, रम्या जी बोलली ते चुकीचंच आहे, पण ही नंदिनी जे काही वागली आहे हे तुम्हाला योग्य वाटते का? तेव्हा आता जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो जोरातच विक्रमला म्हणत असतो की हो बाबा, मला माहिती आहे की नंदिनी प्रत्येकाचं मन जपायचा प्रयत्न करते, ती कधी कोणाचं मन दुखावेल असं वागत नाही. जी मुलगी प्रत्येकाचं मन जपते, सगळ्यांची काळजी घेते, ती मुलगी इतकं मोठं खोटं का बोलेल? बाबा प्लीज ऐका, नंदिनीला फसवलं जाते आणि हा तरणा, असं म्हणून तो दीपकची कॉलर पकडतो आणि दीपकला म्हणत असतो, बोल खरं बोल, तुला हे कोणी बोलायला सांगितलं होतं? तेव्हा आता पार्थही खूप चिडलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो, जीवा हा असा ऐकणार नाहीये, याला लाताबुक्क्यांचीच भाषा कळते. नंदिनी आता जीवाला थांबवत असते आणि ती म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही थांबा, असं काही करू नका. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, प्लीज तू शांत हो जरा, आता याचं काय करायचं ना ते माझं मी बघतो. जीवा खूप पेटलेला असतो, खूप रागात असतो. आता नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही थोडासा राग आवरा स्वतःचा, मी बोलते दीपकशी. आणि मानिनीही जीवाला शांत करते आणि म्हणते, जीवा थोडं शांत हो. पार्थही खूप चिडलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो की याला आपण पोलिसांच्या हवाली करूया, त्याच्याशिवाय हा तोंड उघडणार नाही. आता नंदिनी दीपकला म्हणत असते, दीपक असं का करतोयस तू? माझी एवढी मोठी फसवणूक का करतोयस? आत्ताच तर तू मला म्हणाला होतास ना की हे सगळं मी केलं, मला वसुहत्याने भाग पाडलं करायला, पण या सगळ्याची शिक्षा मी एकटा भोगतोय आणि वसुहत्या बाहेर मोकाट फिरतायत म्हणून बोलला होतास ना, सांग खरं. अरे असं करू नकोस तू, हा माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्यावरच्या सगळ्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. असं तू मला सगळ्यांसमोर खोटं नाही पाडू शकत. मी काहीही खोटं नाटं सांगून तुला इथं आणलेलं नाही आहे, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. जगाचा खरेपणावरून विश्वास उडेल असं काहीही वागू नकोस प्लीज, असं नंदिनी खूप रिक्वेस्ट करून त्याला सांगत असते, रडत असते. काव्या, घरची सगळी तिच्याकडं खूप काळजीनं पाहत असतात, कोणालाही तिची अवस्था बघवत नसते. तेव्हा आता वसुहत्या हळूच दीपकला काहीतरी खुणवते आणि दीपक नंदिनीला म्हणतो, नंदिनी थोडी बाजूला ये. अगं काय बोलतेस तू? तू जे सांगितलं होतंस ते मी सगळ्यांना सांगितलंय ना. हे सगळं ऐकतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. बरं अजून काय वेगळं बोलायचं आहे का? अगं तसं असेल तर सांग, मी तेही बोलेन. असं तो खोटंच नंदिनीला बोलत असतो आणि सगळे खूप आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत असतात. अगं नंदिनी, तू असं काय करतेस? तू नाही का सांगितलं होतंस मला की वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष दे म्हणून? अगं तू नाही का म्हणाली होतीस की आपलं जर एकमेकांवरती खूप प्रेम असलं तर ते एकमेकांच्या बाजूने उभं राहून सिद्ध करून दाखवायचं असतं. आता तर हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि दीपक नंदिनीला म्हणत असतो की तुझं हे म्हणणं मला पटलेलं होतं, म्हणून तर मी तुझ्या बाजूने खोटी साक्ष द्यायला तयार झालो ना, म्हणून तर मी तुझ्या बाजूने उभा राहिलो. अगं नंदिनी, तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतच असेल ना. तेव्हा नंदिनी खूप जोरात चिडते आणि एक जोरात थप्पड दीपकच्या कानाखाली लावून देते. आता मात्र वसुहत्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, कारण तिला माहिती असतं की दीपक आता या गोष्टीचाही बदला घेणार. आता नंदिनी त्याला म्हणत असते, माझंच चुकलं, मीच तुझ्यासारख्या घाणेरड्या मुलावरती विश्वास ठेवायला नको होतं. आता ती मानिनीला म्हणत असते, आई
आई बाबा हा खरंच खूप खोटं बोलतोय. हे सगळं ना तो वसुहत्याच्या सांगण्यावरून करतोय. यानेच मला पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं होतं की मी त्याला भेटायला जाण्यापूर्वीच वसुहत्या त्याला भेटायला आल्या होत्या. तेव्हा आता प्रेक्षकांनो या वसुहत्याचं पुन्हा नाटक चालू होतं आणि ती म्हणते, ए बाई, का तू असे एकापाठोपाठ एक घाणेरडे आरोप करतेस माझ्यावर नंदिनी? असं ती उगाचच रडत नाटक करत असते. ही का सिनेमाची स्टोरी वाटली का तुला? का तू माझ्या भावासमोर आणि अख्ख्या घरासमोर मला बदनाम करतेस? आता मानिनी नंदिनीच्या बाजूने स्टँड घेते आणि म्हणते, वसुहत्या ती खोटं बोलतेय ना, तर आता तुम्ही खरं बोला. सांगा आता तुम्ही सकाळपासून कुठे गेला होतात? तेव्हा वसुहत्या आता म्हणत असते, मानिनी अगं तुला माहिती आहे का, माझे गुडघे खूप दुखत होते म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तुला पटणारच नाही ना हे. अगं का तू ही इतक्या खालच्या थराला जाऊन माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करतेस? जा रम्या, माझ्या रूममध्ये जाऊन फाईल घेऊन ये. आणि रम्या ही फाईल आणायला जाते. तेव्हा आता काव्य ही खूप चिडलेली असते आणि काव्या वसुहत्याला म्हणत असते की ती घाणेरडे आरोप नाही करत आहे, की मनात एक आणि ओठावर एक असं वागणं आहे तुमचं. तेव्हा ती वसुहत्या काव्याला म्हणत असते, मी नाही आहे तशी, तुझी बहीण आहे. सुरुवातीला खूप चांगलं वागून सगळ्यांच्या मनात जागा केली तिनं आणि आता मी आणि विक्रम आमच्या भावाभावात भांडणं लावून हे असा तमाशा करते ती. पण तुला माहीत नाही आहे काव्या, वर्षानुवर्ष हातावरती हा धागा बांधलाय ना, तो असा सहजासहजी तुटणार नाही. त्यामुळं आता तुझ्या बहिणीला सांग की गप्प बस. तेव्हा काव्य हे आता चिडते आणि म्हणते, काय माझ्या बहिणीने गप्प बसायचं आणि बोलणार कोण, तुम्ही? आता विक्रमलाही आठवत असतं की वसुहत्यानं त्याला राखी बांधताना सांगितलेलं असतं की तुम्ही मला काहीही, तुला माझ्याबद्दल कोणीही सांगितलं तरी तू माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. इकडं आता रम्या पुरावा घेऊन आलेली असते आणि वसुहत्या म्हणत असते, हे घे मानिनी, हे घे पेपर्स, बघ. हे बघून तरी तुला समजतंय ना की मी सकाळी कुठं गेले होते ते. तिच्या हातातून ती फाईल घेते आणि विक्रमकडे देते. विक्रमला म्हणते, बघ विक्रम, मी कुठं गेले होते. याच्यावर आजचीच तारीख आहे ना, मग मी खोटं बोलते का? तेव्हा आता विक्रम खूपच चिडलेला असतो आणि तो जोरातच ओरडून सगळ्यांना म्हणत असतो, बस करा, काय चाललं हे तुमचं? इतका वेळ झाला मी तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेतोय, पण आता मला खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलंय. शांत व्हा जरा. आता विक्रम चिडूनच नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. जीवा म्हणतो, हो बाबा. तो म्हणतो, बास झालं, बोलतोय ना मी अजून, आणि तू जिची बाजू घेतोयस ना ती तुझी बायको खोटं बोलतेय ती. तेव्हा आता मिथून म्हणत असतो की दादा, तुम्ही नंदिनीवरती अविश्वास का दाखवताय? नंदिनी पण आपलीच आहे ना, तर तुम्ही तिच्यावरतीही थोडा विश्वास ठेवून बघा ना. तेव्हा आता मानिनीही म्हणते, मलाही हे काही पटत नाही आहे विक्रम. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं तुला तर काही पटणारच नाही आहे. आता ही विक्रमही नंदिनीवरती खूप घाणेरडे आरोप करायला लागलेला असतो. तो एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला हाताशी धरून तू हे असे घाणेरडे आरोप माझ्या बहिणीवरती करतेस, तुला हे शोभत नाही नंदिनी. आणि आता माझा तुझ्यावरती काहीही विश्वास राहिलेला नाही आहे. तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. आता मला या सगळ्या पुराण्यांवरून कळून चुकलंय की माझा बद्दलचा समज चुकीचा होता. अगं पुरावा म्हणून कुणाला घेऊन आलीस ती नंदिनी? या छचूर माणसाला. अगं ज्याला मी माझ्या डोळ्यासमोरही उभा करू शकत नाही. ए चल निघ इथून, निघ, गेट लॉस्ट, असं म्हणून तो दीपकला तिथून हकलून देतो. तेव्हा आता नंदिनी रडतच विक्रमकडे जाते आणि म्हणते, बाबा बाबा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती, मी काहीही खोटं बोललेली नाही आहे, हा माणूस खोटं बोलतोय. तेव्हा आता विक्रमच नंदिनीला म्हणत असतो की काय काय खोटं, या सगळ्याची सीमारेषा तूच पुसून टाकली आहेस नंदिनी. अगं तुझं तुलाच कळत नाही आहे की कुठल्या दिशेला चालली आहेस तू. मी सांगू, अत्यंत खालच्या थराला गेली आहेस तू. कोणता राग डोक्यात घेऊन तू या गोष्टीला सुरुवात केलीस मला माहिती नाही, पण तुला आठवतंय का तुमच्या लग्नाच्या वेळेस फक्त फटाफट तुला बघून एका क्षणात मी निर्णय घेतला होता आणि तू ते प्रत्येक वेळी सिद्धही केलंस. पण आज तू स्वतःच्या हट्टापायी सगळं नासवून ठेवलंस. लाज वाटते मला तुला सून म्हणण्याचा. असा घाणेरडा आरोप आता विक्रम नंदिनीवरती करत असतो आणि सगळेच खूप शॉक होऊन तिच्याकडे बघत असतात. घरातही खूप सिरियस वातावरण झालेलं असतं. रम्या आणि वसुहत्या मात्र मनातल्या मनात हसत असतात. तेव्हा आता नंदिनी खूप जोराजोरात रडत असते आणि विक्रमला म्हणत असते, प्लीज बाबा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मला वसुहत्यांनीच या सगळ्यात अडकवलंय. तेव्हा आता मानिनी पुढे येते आणि नंदिनीला शांत करत असते. ती म्हणत असते, बस बस कर नंदिनी. अगं अजून किती अग्निपरीक्षा देणार आहेस तू? अगं तू जर आता डोकं जरी आपटलंस ना, तरी हे काही मान्य करणार नाहीयेत, हे मी सांगते तुला. पण तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बाजूने, तू एकटी नाही आहेस, असाच मानिनी आता नंदिनीला धीर देत असते. तेव्हा आता विक्रम मानिनीला म्हणत असतो की तू एका चुकीच्या माणसाची साथ देणार आहेस का तू मानिनी? तेव्हा मानिनी म्हणते, नाही, बहिणीच्या प्रेमात ना आंधळे झालायत तुम्ही. सुरुवातीच्या काळात वसुहत्यांनी हे लग्न मोडण्यासाठी काय काय केलं होतं हे विसरलायत का तुम्ही?
तेव्हा विक्रम आता म्हणत असतो की तू असा तिरकस विचार केव्हापासून करायला लागलीस ग तू. तेव्हा मानिनी म्हणते की तेव्हापासून जेव्हापासून तुम्ही फक्त एकाच अंगाने विचार करताय. नंदिनीने आजपर्यंत घरातल्या प्रत्येकाचं मन जपलंय व त्यांनी कितीही घाणेरडे टोमणे मारले, आरोप केले तरी ते तिने हसत हसत सहन केलेत. असंच सगळ्यांचं मन जपणारी मुलगी जेव्हा असे आरोप करते तेव्हा त्याच्या पाठीमागं काहीतरी तथ्य असेल ना, असं जराही नाही वाटत का तुम्हाला, असा प्रश्न आता मानिनी विक्रमला करत असते. तेव्हा विक्रम आता मानिनीला म्हणत असतो की अगं, पुरावे शोधण्याची एक संधी दिली होती ना तिला आपण, मग तिनं का नाही आणला पुरावा, मग विना पुराव्याचे आपण तिच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. तेव्हा मानिनी आता त्याला म्हणत असते, अहो पुरावे काय करताय तुम्ही, नात्याला पुराव्याची गरज असते तर विश्वासाची गरज असते. मग आता कुठे गेला तुमचा विश्वास नंदिनीवरचा. विक्रम आणि मानिनीचं खूप मोठं भांडण चाललेलं असतं आणि तिथं वसुहत्या येते म्हणते, अरे बास करा तुम्ही दोघं, का भांडताय तुम्ही, मी आजपर्यंत या घरात सगळं बघितलं पण विक्रम आणि मानिनीचं भांडण कधीच नाही बघितलं. तेव्हा काव्यात तिला म्हणत असते. तेव्हा आता काव्या तिथे येते आणि म्हणते, प्लीज बस करा तुम्ही आत्याबाई, काय बोललात तुम्ही काय बोलायला बाकी ठेवलेत का. अहो तुमच्यामुळे आमच्या चौघांच्याही आयुष्याची वाट लागली. फक्त तुम्ही हे नाटक चालू केलं ना म्हणून आम्ही चौघांनीही खूप सोसले. तो लग्नाचा दिवस जरी आठवला ना तरी माझ्या अंगाला कापरं भरतं. तुम्हाला माहिती नाही आहे माझ्या आईबाबांना, मानिनी काकूंना आणि माझ्या बहिणीला या गोष्टीचा किती त्रास झाला आहे ते. तेव्हा आता रम्या तिथं येते आणि रम्या काव्याला थांबवते, म्हणते, ए काय वाटलं गं तुला, तू काय घाबरवतेस का आम्हाला, तुला वाटत असेल की आम्ही तुला घाबरतो पण आम्ही तुला घाबरत वगैरे नाही आहे. आता बघ मी तुझ्या बहिणीचं काय करते ते. आणि ती काव्याला तिथून ढकलून देते आणि नंदिनीला म्हणत असते, हे बघ 24 तासाची मुदत दिली होती तुला आणि आता तुझी बहीण ना खोटी ठरली, तर आता मी तिला घरातून बाहेर काढणार आहे. आता सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि सगळीच तिच्याकडे बघत असतात आणि आजचा भाग हा इथंच संपतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, विक्रम नंदिनीला म्हणत असतो की हे बघ, काहीही चूक नसताना माझी बहीण तुझ्या पायाशी आली आणि तू, तर नंदिनी म्हणत असते, नाही हो बाबा. तर विक्रम तिला म्हणतो, बाबा म्हणायचं नाही आहेस तू मला, आजपासून तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा कोणीही नाही आहे. आणि विक्रम तिथून निघून जातो. इकडे काव्या पार्थला म्हणत असते की बघा ना, आजपर्यंत माझ्या नंदिनी ताईंनी सगळ्यांना न्याय मिळवून दिला पण आज माझ्या नंदिनी ताईवरतीच अन्याय होतोय आणि ती दोघंही या गोष्टीवरतीच विचार करत बसलेली असतात. इकडे नंदिनी मात्र विचार करत असते की वसुहत्यांनी कधी केलं हे सगळं, कधी त्यांनी माझ्या विरोधात एवढे पुरावे गोळा केले. आणि तिथे रम्या आणि वसुहत्या येतात आणि त्या म्हणतात, आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो आम्ही कधी केलं हे सगळं. आता या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये काय होणार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.